श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रोमांच उभे करणारे, गहिवर आणणारे, डोळ्यात आनंदाची चंद्रभागा भरवणारे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी याची जिवंत प्रचिती देणारे विविध अनुभव आज मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. चला तर मग आज मी तुम्हाला असाच एक स्वामींचा सत्यघटित अनुभव ऐकवणार आहे. स्वामी शक्ती भक्तापाठी. मी स्वामी भक्त कसा झालो, त्यांच्याकडे कसा ओढला गेलो, हे आमच्या एका कौटुंबिक अनुभवातून कसे घडले ते नमूद करत आहे. 1997चा एप्रिल महिना होता. माझी मोठी मुलगी MIT वरून ऑफिसला जात असे. तेव्हा तिचे सासर धानोरी येथे होते व ऑफिसला गणेशखिंडीत जावे लागे. एकदा तिची गाडी स्लिप झाली आणि ती पडली. डोक्याला छोटीशी खोक पडली होती. त्यावेळी तरी अपघाताची तीव्रता जाणवली नव्हती. त्याचेही कारण म्हणजे माझी पत्नी सौ उर्मिलाने तिला तसे वळणच लावले होते की नेहमी घराबाहेर पडताना स्वामींचा अंगारा लावून त्यांना नमस्कार करूनच बाहेर जात असे. अँटीबायोटिकचे डोस चालू होते. असे 2 आठवडे गेले. त्याच काळात समजले की ती गरोदर आहे. ही गोड बातमी सौ उर्मिलाने आमचे फॅमिली डॉक्टरांना सांगितली आणि अपघाताविषयी पण निवेदन केले व औषधाविषयी पण सांगितले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, अशा स्थितीत या प्रकारची औषधे योग्य नाहीत. गर्भावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यांनी असेही सांगितले की सोनोग्राफी केली तरी काही परिणाम या स्थितीत अदृश्य असू शकतात व प्रेमळ सल्ला दिला की ॲबॉर्शन करून घ्यावे. 3-4 नामांकित डॉक्टरांना दाखवले असता त्यांचेही हेच मत पडले. परंतु मुलीच्या सासरी ही गोष्ट अजिबात मान्य नव्हती. इकडे आड तिकडे विहीर अशी आमची परिस्थिती झाली. हो नाही करता जवळजवळ 3 महिने झाले. आमचा धीर सुटत चालला होता. कोणत्या संकटाला सामोरे जावे लागणार याची माझ्या पत्नीला कल्पना आली. ती स्वामींच्या फोटोसमोर बसून त्यांना आर्ततेने हाका मारू लागली, धावा करू लागली व त्यांना तिने विनवले की उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत याचा सोक्षमोक्ष लावा आणि मला तणावमुक्त करा. आणि खरोखरच स्वामी तिच्या हाकेला धावून आले. दुसऱ्या दिवशी बरोबर सकाळी 8 वाजताच मुलीचा आम्हाला फोन आला. निसर्गताच तिचा गर्भपात झाला आणि खरोखरच आम्ही निश्वास सोडला. स्वामींनाच माहीत होते की तिच्या बाळाला पुढे निश्चितच समस्या निर्माण झाली असती. त्यामुळे स्वामींनी मुलीला व आम्हा दोघांना संकटमुक्त केले. मी हे सांगण्याचं कारण म्हणजे मी हे ऐकल्यावर खूप भारावून गेलो. ऐकताना अंगावर शहारे येत होते. स्वामी शक्ती काय तेव्हा उमजले आणि तेव्हापासून मी सुद्धा जप सुरू केला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ.